सध्या दौंड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे। आता दौंड तालुक्यामध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय रमेश अप्पा थोरात आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊ की तालुक्यामध्ये सध्या काय स्थिती आहे। नमस्कार। उद्याच्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काय उमेदवार उभे करण्यात आलेले आहे त्या उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी चालू आहे। परंतु नुकतीच अत्यंत दुर्दैवी आणि मनाला वेदना करणारी घटना आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं आकस्मिक दुःखद असं निधन झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली पहिली अर्पित करतो। आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद राष्ट्रवादी पक्षाचं जे घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हात समोरचं बटन दाबण्याचं आव्हान आणि विनंती ही आम्ही आमच्या सगळ्या मतदारांना केलेली आहे। मतदार कुठेही बाजूला जाणार नाही। ज्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान करून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं आश्वासन आम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर देतात आणि ते निश्चितपणाने करतील असा माझा ठाम विश्वास आहे। गेली अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्ह्याच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करतोय आणि म्हणून मला खास करके चढउतार सगळे माहिती आहे आणि म्हणून एकदा मतदारांनी दिलेला शब्द ते कधीच मोडत नाहीयेत ही मी आतापर्यंत आजमावलेलं आहे। आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये अतिशय देदीप्यमानाने चांगला विजय आणि एक अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।